आता तर वांद्यातच काम आहे त्या तिघाचं बी. आता चांगलं त्याला ताईचे त्याले शेंगळ करू राहिले, आपल्याला तंबाखू मागू राहिले ते नाही. काय झालं रे, हसू राहिले हा दोघंच्या दोघं बी? काय झालं सांगा पटकन. अरे काही नाही, ते आलते नाही का तिघं, अमर अकबर अँथनी, त्या तिघाले बी यम देवापाशी नेलं. तिथं त्यानं केली चेंगळ. मग काही विचारता, त्यानं स्वर्गाच्या बदली नरकात टाकायला लावलं त्याले. आता बम तेला तैनं चालू आहे त्याले. अबे काय सांगू राहिले हे? अबे मा भरोशावर बे आलते बे ते इथं. अबे यार असं नव्हतं करायला पाहिजे. थांब मी जाऊन म्हणतो आता यमदेवाले. बोला चित्रगुप्तजी, कसं काय आगमन केलं? त्या तिघाच्या गँगीसोबत तुम्ही नाइंसाफी केली. काय राजो, असं नव्हतं करायला पाहिजे. स्वर्गवास देऊन द्या त्याले. झाली त्याच्यानं गलती. आता पृथ्वीवरचे लोक ते चेंगड चुंगड करतच राहते. आता एवढीशी जराशी चेंगड गेली तर तुम्ही राजो डायरेक्ट त्याला नरकात टाकून दिलं ना. खवल तर त्याला टाकणं चालू आहे म्हणते त्याले. अरे पण म्या असं थोडी म्हटलं होतं त्याले का खवल तर त्याला टाका. बरं एक काम करा तुम्ही चित्रगुप्तजी, त्याला स्वर्गवास देऊन द्या. जा, गलती झाली आपल्या ज्यानं. धन्यवाद धन्यवाद यमदेवा, धन्यवाद. कसं आहे ते आपल्या गावाजवळचे आहे ना, म्हणून कसं आहे आपल्याला तोंड दाखवायला जागा राहिली पाहिजे ना. पगार पाण्याचं लवकर पाहिजे म्हटलं बा. थोडं फायनान्स ना आपली उडणारा रथ घेतला म्हणून म्हटलं. ते कसे चक्रा मारवाले ना दादा वेळा EMI वाले फायनान्सवाले चक्रा मारवाले. कसं आपण कुबेर देवापासून थोडेसे पैसे आणले व्याजानं, म्हणून म्हणून राहिलो. काय पर्सेंटनं दिले कुबेर देवानं पैसे? आता तुमची ओळख सांगितली तर बा 10% दिले त्यानं. 10% दिले त्यानं. 5,000 500 रुपये. मापासून घ्यायला पाहिजे होते 5%. त्याच्यापाशी गायले गेले तुम्ही भल्लेच आहे ना उजागिरीचे. तुम्ही धंदा चालू केला का व्याजाचा? अरे बाबा कधीपासून मला माहीतच नाही राजो. आपल्याशी 2-3 कस्टमर आहे ना, घेऊन येईन मी त्याले. आपलं कमिशन पाहिजे फक्त थोडंसं त्याच्यात. काय करता चित्रगुप्तजी, करा लागलं चालू. आता लोक काही मरून नाही राहिले. त्याच्यानं आपले धंदे पाणी पडले असे रस्त्यावर. एकदम स्लॅशच पडले ना धंद्याचे. तेवढं तिघाचं करून द्या म्हटलं. स्वर्गवास देऊन दे त्याले. बस एवढंच म्हणाले आल तुम्ही. अरे काही विषय नाही ना, तुमच्या गावाजवळची होय म्हटल्यावर मग काय आहे. पहिले सांगितलं असतं तर समजून गेलो तुम्ही. पण ते चंगळ करू राहिले होते ना इथे येऊन. बरं देऊन द्या त्याले स्वर्गवास. जा घेऊन जा त्याले स्वर्गात. अरे काळा रे त्याले, तेलातून काळा रे. स्वर्गात जाता त्याले. स्वर्गात नेण्यासाठी आलो मी त्याले. लय लवकर आले हो चित्रगुप्तजी तुम्ही तर. उकडत्या तेलात टाकलं ते ना, आम्हाला काही घेणं नाही देणं नाही राजो. पुरा पॅन्टात गेलं ना ते. पुरा अंग आमचं तेला झालं ना. रडणं बंद करा तुम्ही पहिले. रडणं बंद करा, टेन्शन नका घेऊ. आता नाही तर तुम्हाला स्वर्गात आता मजाच मजा. इथं भल्लं मस्त थंड वाटू राहिलं राजो. इथं कोण आणला मला पहिले. भल्लं मस्त वाटू राहिलं. एक नंबर. धन्यवाद चित्रगुप्तजी. तुमचे तर पाय धुवून पाणी पेल्यावर आहे कमीच आहे बाबा तुमचं हे परतफेड. तुमचे उपकार आम्ही जिंदगीभर बी नाही बोलन चित्रगुप्तजी. हे तुम्ही लय महत्वाचं काम केलं बाबा. बरं केलं इथं आणून. लहान गरम होती तिथं उकायच्या तेलात टाकलं बाबा आम्हाला. पुऱ्या अंगाचे सालपट काढले. तुम्ही काय तिथे चंगळबाजी करू राहिले? तुम्हाला माहित नाही का यमदेवाचा गुस्सा कसा आहे तर? ते कोणालाच नाही सोडत मग. इकडलं तिकडलं इकडे करून टाकते मग. कसं आहे, मी तुम्हाला स्वर्ग पहिले दिला होता. तिथं जाऊन चंगळ करू राहिले तुम्ही नाही. तिथं जाऊन धान्य कायलेच करायला पाहिजे. घरकुल देतो, हे देतो ते देतो. आता मला वाटलं बा, जर माझ्यानं कोणाचं भलं होत असेल मा वैकीच्यानं तर मग काय आहे, आपले वळकीचे होते बा म्हणून म्हटलं मी साहेब लोक. नाही तर मला काय घेणं देणं आहे. ते पण तुम्हाला सांगितलं ना, इथं घरकुल गिरकुल काहीच नाही चालत. तिथे यम रूल चालते फक्त. यम आहे हम कायले म्हणते तर मग ते म्हणूनच म्हणते ना यम आहे हम. त्याच्यानं सगळं चालते इथं. अरे चला ना अंद्र तर घेऊन चला आम्हाला. का इथं गोष्टी करसान बा. अजी कोण अजी चित्रगुप्तजी आहे? अजी बस प्राणी दिसू राहिले. स्वर्ग म्हणते तो हाच होय वाटते बाबा. इथं तर 101 अप्सरा दिसू राहिल्या. हे बाय हा होय तो स्वर्ग. इथं काही लोड नका घेऊ. आता खा प्यान मजा मारा. काही लोड नका घेऊ. सगळंच भेटतं इथं आता. पण इथचा एक रूल आहे. इथं जर एकदा नाही म्हटलं तुम्ही तर ते डबल वस्तू भेटत नाही. ते लुप्त होऊन जाते. चला येतो मी. बाकीच्या बी केसा सॉल्व्ह करायला लागते मला. आजी घे ना जी, चाय पाणी घे ना, काही वेपर्स का? आमच्या कामाचं तर काहीच नाही दिसू राहिलं इथं. काय घ्यायला लावू राहिल्या तुम्ही? 90 आहे का म्हटलं इथं? 90 तर नाही, पण हे सोमरस पिऊन बघा कसं वाटते तर तुम्हाला. काय व्हायच्या माया बिन्या सोमरस. घ्या बरं तात्या पिऊन पहा बरं. तूच पेरे बाबा ते सोमरस आणि फोमरस. जहर असन त्याच्यात. मेलो फेलो तर बसता काय? अरे तात्या मेले जाईन तुम्ही. आता मेल्यावर कोणते मरणार आहे? दे बरं 1 बॉटलच्या माया बिन पिन पाहतो काय होते. अरे बापरे, काय वय रे सोमरस. हे तर लय मजा देऊ राहिलं रे दारूपेक्षाही. अशी तर मी कधी पेलोच नाही यार दारू. हे तर नवीनच दिली रे आहे ना. खाली वा तात्या. आता मला पिऊन पाहू द्या काय होतं ते. पडसान त्या पोरीच्या अंगावर मार खाऊन घेसान इथं.
अरे मेरे बाप रे, काय नशा देऊ राहिली रे सोमरस. एक नंबर टॉपची होई. कोणत्या कंपनीत भेटते जी हा? एखादी ब्रँचेस पुतीवर बी खोलून द्या ना. हा माय पागलच आहे मग हे. कोण होतं कुठचे होतं? अरे चकना गिकना तर आणाजी काय हेच पाचता का फक्त? चकना काय असते वर? काय असते चकना? नवीनच शब्द आहे हा चकना. मी पहिल्यांदाच ऐकू राहिली माय. अरे काय इथं काय दारू पेले काय? चला चला खाली चला पृथ्वीवर. ऍक्च्युली आणायचं दुसऱ्यालाच होतं, तुम्हाला आणलं. तुमचं नाव आणि त्याचं नाव एकच दिसलं म्हणून तुम्हाला आणण्यात आलं. अरे थांबा ना हो जराशी चित्रगुप्तजी. अशी दारू तर राजीव आमच्या इकडे भेटतच नाही पृथ्वीवर. 2-4 पावट्या सोबत घेऊ द्या बाबा. अशी कशी गलती झाली हो चित्रगुप्तजी तुमच्याच्यानं? पहिले आम्हाला नरकात टाकलं, नरकात सजा गिजा दिली, आणि आता स्वर्गाची बारी आल्यावर पहिल्याच पायरीवर तुम्ही आम्हाला वापस घेऊन चालले. हा अरे माफ करा माफ करा. सॉरी सॉरी. चला चला वा बरं खाली वा पटकर घे. चला जा पृथ्वीवर जा.